म्हणजे तयार पूर्णपणे झालेले आहेत आणि इकडे मोठी मूर्ती थोडीशी रंगवल्या कसल्या गेल्यात केवढ्या मोठ्या आहेत रे या. आणि इकडे छोट्या छोट्या मूर्त्या झालेल्या आहेत आणि मोठ्या मूर्त्यांसाठी पाहून राबा लागल्यात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर भावांनो, आज आपल्याला जायचं पापडग्यामध्ये आणि गणपतीला फक्त राहिल्यात 2 महिने राहिल्यात आणि आपल्याला आता पापडग्यामला जायचं आहे. आता बघायचं आहे कसं काय काय चाललंय. म्हणजे आता परवा दिवशी आम्ही गेलतो, तिथं थोडंफार काम चालू होतं पण थोडंफार नव्हतं. तो बापडग्यामला जात्याला रोड आहे तिकडं, या रोडनं असं सरळ जायला लागते. तिकडंच आपण आता चाललोय आणि लेफ्ट साईडला एक रोड जातोय ते तुम्हाला आता दाखवतो कुठं आहे तो. तर आता असंच का नाही डाव्या साईडला एक रोड जातोय, इकडेच आपलं बापड कॅम्प आहे. म्हणजे सगळी कोल्हापूरची सगळी इकडेच येतात माझ्या मतेनं बापड कॅम्पला. आता पापडग्यामला जाता जाता एक पहिलं शेड लागले आम्हाला. ही पहिली शेड बघायचं आहे. मग आता इकडे बघायचं आहे. तर मागच्या टायमात मी केलता का नाही पहिलं शेड हे म्हणून केलतं मोदक आर्ट्स, दाखवतो तुम्हाला. आणि आता ह्या शेड मध्ये जाऊया जरा, बघूया कसं आहे मूर्त्याचं काम कसं आहे बघूया. आता शेडच्या आतमध्ये आलोय आणि इकडे छोट्या छोट्या मूर्त्या रंगवून तीन झाल्यात या शेड मध्ये. म्हणजे तयार पूर्णपणे झालेल्या आहेत आणि इकडे मोठी मूर्ती थोडीशी रंगवल्या, अजून खूप काही काय राहिले हे बघा. आणि इकडे कच्च्या मूर्त्या पण जास्त आहेत. रात्रंदिवस राबा लागले ती माणसं. आता कोण दिसन झाले कारण आता गेले असतील नाईटला, जास्त करून काम चालू असते. इकडं मूर्त्या भरल्या बघा केवढ्या, स्टॉक भरला इकडं. यांचं अजून काम लय काय काय राहिले. काही म्हणलं होतं मोदक आर्ट्स बघा, हीच ती मोदक आर्ट्स आहे जिथं आपण आता मूर्त्या बघा आलोय. आणि अजून कच्च्या मूर्त्या आहेत, खूप आहेत. आणि इकडे प्लॅस्टरची पोती तीन ठेवल्यात. खूप कष्ट आहे याला पण. पापडग्यामच्या या रस्त्यावरून आता आम्ही आलोय इकडे पर्यंत. आणि इकडे एक शेड आहे बघा, सगळ्यात मोठं जरा शेड दिसायला लागलंय आम्हाला. अक्षय आर्ट म्हणून लिहिलेला आहे. आणि या शेड मध्ये मूर्त्या बघा राव, काय मूर्त्या आहेत. केवढ्या मूर्त्या आहेत माहितीये काय, एवढ्या मूर्त्या इकडे ठेवल्यात. अजून सगळ्याच्या सगळ्या कच्च्या मूर्त्या दिसायल्यात. मूर्तीचं काम पण डेंजर आहे. आता याचं कलर काम केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आता मूर्त्या कशा होणार आहेत. आपण की नाही बघूया आतल्या मूर्त्या कशा कशा आहेत जरा. बापडग्यामच्या रोडला आहे आणि इकडे खूप मूर्त्या आहेत, खूप शेड आहेत. आणि जाता जाता आम्हाला एवढे शेड दिसल्यात. आणि आता मी आणि प्रेम आलो आणि इकडे एक भावानं गल्ली आहे की नाही, तिकडे पण मूर्त्याची लाईन आहे आणि तिकडे पण आपल्याला जायचं आहे बघा. टेम्पोतने ते आता मूर्त्या ते न्यायला लागल्यात. हे बहुतेक कलर कामला नेत असतील वा पुढे कुठे तर त्यांचं शेड असलं तर तिकडे पण नेत असतील. पण जिथं आम्ही आता चाललोय की नाही तिथं सगळ्या मोठ्या मूर्त्या दिसायल्यात म्हणून आलोय. मूर्त्या बघा इकडे कसं काय बघा. इकडे आता कोण दिसेना झाले आणि इकडे जरा मोठ्या मूर्त्या तर दिसायला लागल्यात. म्हणला इकडच्या मूर्त्या जरा बुक झाल्यात बघा. इकडे हार तीन घातलाय आणि या मूर्तीला पण हार घातलाय. ही मूर्ती कुठली पोटल्या का पंजाब? पोटल्या पंजाब सेमच असते वाटतं. आणि जरासा काय जरासा फरक असते, पोट जास्त पोटल्याचं जरा पोट जास्त असते आणि जे पंजाब असते घेऊन त्याचं पण कमी असते बघा. पंजाब. आता बघा अजून पुढे एक शेड आहेत, खूप शेड आहेत. चला. पण ते 3 वर्षापूर्वी त्यांनी इकडेपर्यंत पाणी आलं आणि थोड्याफार इकडच्या मूर्त्या फुटलेल्या आणि 30 नद्या बघा इकडे. ती दिसणार नाही, जरा जास्तच लांब आहे. तर भावानो जास्त लोक काय म्हणतात पापड कॅम्प असं ते म्हणतात, पण त्याचं नाव तसं नाही. पापड कॅम्प असं म्हटलं जाते आणि हे पापड कॅम्प लयच मोठा आहे, खूप मोठा आहे. तर बघायचं आपल्याला तेच जागा पुढं मोठ्या मोठ्या आहेत. आणि आपल्याला तिकडे एक शेड आहे की नाही, बाळूमामाची मूर्ती आहे, ती तुम्हाला दाखवतो. ती मूर्ती बघा फक्त, ती बाळूमामाची मूर्ती. आता मी तुम्हाला सांगितलेलं जी बाळूमामाची मूर्ती आहे की नाही, ती मूर्ती बघा आता माझ्या समोर आहे. मूर्तीचं भाव काम आता असं डेंजर मूर्ती होणार आहे की नाही. कारण भावना परवा दिवशी मी या मूर्तीपाशी आलतो
आणि या मूर्तीचा मी एक हे केलता म्हणजे फोटो काढलेला आणि पोस्ट केलता. तो फोटो पण जास्त व्हायरल झालता. कारण बाळूमामाची मी पहिल्यांदा मूर्ती बघितली अशी आपल्या मामांची. हे बघा पूर्ण डेंजर मूर्ती केल्या. आणि त्याच टाइम मध्ये एक छोटी मूर्ती पण केलेली आहे. ती मी आत्ताच बघितली, परवा दिवशी बहुतेक नव्हती. आणि जी ती मूर्ती आहे आणि या मूर्तीचं काम आहे का नाही बघा डेंजर होणार आहे. आता अजून तर काही कलर काम करायला नाही. जेव्हा करीन का नाही मी करतील तेव्हा मी 100% आपला ब्लॉग असणार आहे. तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत फक्त बघत राहा. आणि ही एक मूर्ती आहे, त्याचं पण जरा काम राहिले. आणि इकडे या शेडमध्ये काम चालू आहे. काम एकदम बारकाईने करायला लागते. दिवस आणि रात्र भावनं राबायला लागते ह्याच्यासाठी. कारण भावनं ह्यो सण आहे की नाही खूप ह्याचा सण आहे. रात्रंदिवस भावने राबत्यात असंच. आणि इकडे छोट्या छोट्या मूर्त्या झालेल्या आहेत आणि मोठ्या मूर्त्यांसाठी भावने राबा लागल्यात. रात्री जेवण नसते, खाणं नसते. आता फक्त राहिल्यात 2 महिने. ही मूर्ती आहे ही मूर्ती आहे बघा, या मूर्त्या फक्त बघा कसल्या गेल्या. केवढ्या मोठ्या आहेत रे या. हो अरे इकडे पण आहेत की रे. बघा इकडे पण मूर्ती आहे. ही पण मूर्ती डेंजर आहे. अरे इकडे मूर्त्या भारी आहेत की रे. आई शपथ, ही मूर्ती बघा केवढी मोठी आहे. किती फुटी असेल प्रेमी? तर एक असेल एक 18-20-21 फूट असेल. आई शपथ, कमीत कमी एक 21 फूट ही मूर्ती असेल. म्हणजे एक नाही आहेत, जवळजवळ 3, 4, 5 तिकडे एक लपल्या 5 का 6 मूर्त्या आहेत. आणि भावाने तिकडे पण आहेत बघा. या दिसत नसतील तुम्हाला, हा दिसायला दिसत एक सारखा छाप आहे सगळा. एवढ्या इकडे मूर्त्या आहेत. आणि हे यांचं सगळं यांचं शेड आहे. आता यांचं नाव काय आहे, नाव आता दिसणं झाले यांचं शेडचं. तर जरा बघा. तर भावानो एवढं खूप काही इकडे शेड आहेत, पण निम्म्यांचं काम झाले, निम्म्यांचं काम व्हायला नाही. आणि आता हे मूर्त्या आहेत की नाही बाहेर बाहेर जातात असं कलर कामासाठी. हे ते इकडे पोती बघू शकता तुम्ही. पोती बघा फक्त कामासाठी. पोती बघा, हे बघा एवढं यांचं कष्टाचं काम असते की नाही भावानो. आणि आता ही करायला लागल्यात कुंभार. खूप बाहेरनं येतात कामासाठी, असा विषय आहे भावानो. तर भावानो का नाही नेक्स्ट टाइम आपण कलर कामाचा व्हिडिओ करणार आहे. आता अजूनपर्यंत कोण कलर काम जास्त करून करायला नाही. एक 100% मधले 10% लोकांनी फक्त कलर काम केले. तर नेक्स्ट टाइम आपण येणार आहे की नाही तेव्हा 100% आपला ब्लॉग कलरचा असणार आहे. आणि सगळ्या मूर्त्या दाखवणार आहेत सगळ्या. तर तो नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाला आत्ताच फॉलो करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय.